हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती माझ्या विक्राडी फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला YouTubeचा 2026चा सगळ्यात मोठा झालेला चेंज तुम्हाला माहिती आहे का? सध्या तुमच्या व्हिडिओजवर व्ह्यूज खूप कमी यायला लागलेले आहेत, तुमचे सबस्क्रायबर सुद्धा कमी व्हायला लागलेले आहेत, ग्रोथ रेट कुठं ना कुठं थांबलेला आहे. बरं, या सगळ्या प्रॉब्लेमचं जे सोल्युशन आहे ना ते मी घेऊन आलेली आहे. सो हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती माझ्या विक्राडी फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला व्ह्यूज कसे वाढवायचे आणि यूट्यूबचं SEO आणि GEO नेमका आहे काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही भरपूर असे व्हिडिओ पाहिले असतील की त्यामध्ये तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे यूट्यूबचा SEO पूर्णपणे मर्ज झालेला आहे GEO मध्ये. आता हे GEO आणि SEO नेमकी भानगड आहे काय हेच या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण पाहून घेऊया SEO नुसार पहिले कसं काम चालायचं युट्यूबवर. म्हणजे तुम्ही जेवढे भरभरून हॅशटॅग्स लावले, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये खूप मोठं असं डिस्क्रिप्शन लिहिलं, तुमचा युट्यूबचा थंबनेल अट्रॅक्टिव्ह असला पाहिजे होता, आणि तुम्ही कीवर्ड सुद्धा आहे ना खूप छान छान पद्धतीचे, खूप जास्त असे कीवर्ड सुद्धा यूज करायचे. तर त्यामुळे आहे ना तुमचा व्हिडिओ कुठं ना कुठं यूट्यूबच्या सर्च बार मध्ये स्टार्टिंगलाच यायचा, आणि त्यामुळे तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त पाहिला जायचा आणि त्याला व्ह्यूज पण जास्त यायचे. पण आता तसं होणार नाही. हो, आता ते सगळं जुनं झालेलं आहे. आता तुमचा SEO जे आहे ना ते पूर्णपणे मर्ज झालेला आहे GEO मध्ये. आता पाहून घेऊया GEO म्हणजे काय. तर GEO म्हणजे जनरेटिव्ह इंजिन ऑप्टिमायझेशन. तर हे जनरेटिव्ह इंजिन ऑप्टिमायझेशन दुसरं तिसरं काहीच नाही, तर हे आहे तुमचं पूर्णपणे AI. तर AI मध्ये जेवढं काही तुमचं येतं, ChatGPT, जेमिनी आणि यूट्यूबचा AI, तर याच्यानुसारच तुमचा व्हिडिओ व्हायरल जाणार आहे. तर तुम्ही याच्या हिसाबाने जर तुमचा व्हिडिओ बनवला तरच तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज येणार आहे, तुमचं चॅनल सुद्धा ग्रो करणार आहे आणि सबस्क्रायबर सुद्धा वाढणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे पाहून घेऊया. आता आपण आहे ना आधीच्या हिसाबाने जर व्हिडिओ अपलोड करत असेल तर तुमचा व्हिडिओ अजूनही व्हायरल जाणार नाही. म्हणजेच आता तुम्ही तुमच्या व्हिडिओ खाली खूप मोठं डिस्क्रिप्शन देणार आहेत, भरभरून टॅग्स लावणार आहे, कीवर्ड्स भरभरून लावणार आहात, तर तुमचा व्हिडिओ खूप कमी पाहिला जाणार आहे. तिला यूट्यूबच्या GEO ने आता दुय्यम स्थान दिलेलं आहे, तर तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी. तर आता आपण काय करायला पाहिजे, तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये कुठला कंटेंट यूज करताय, कंटेंट तुमचा महत्वाचा आहे का नाही, आणि यूट्यूबच्या GEO नुसार आपण व्हिडिओ कसे बनवायचे. तर यूट्यूबचा GEO म्हणजेच AI आता तुमचे व्हिडिओ पाहणार आहे आणि त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पाहणार आहे तुमचा कंटेंट कसा आहे, तुमचा व्हिडिओ आहे तो युजफुल आहे की नाही, त्यामध्ये तुम्ही AI चे किती व्हिज्युअल्स यूज केलेले आहे, तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही AI चा वापर कसा नवीन पद्धतीने केलेला आहे, आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्या जाणार आहे. का तुमचा व्हिडिओ लोकांनी पाहावा, त्याचा काय उपयोग होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहे ना आता यूट्यूबचा GEO पाहणार आहे, म्हणजेच AI पाहणार आहे. तर त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त कीवर्ड्स, हॅशटॅग्स हे न वापरता यूज करा, पण किती, 1, 2 ते 3 हॅशटॅग, कीवर्ड्स हे सगळं आहे ना ते 2-3 प्रमाणात लावा, जास्त न यूज करता, कारण कुठं ना कुठं ते सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम देऊ शकतो जास्त प्रमाणात. आता पहिले तर तुम्हालाही माहित आहे, आपण भरभरून असे हॅशटॅग्स द्यायचो, कीवर्ड्स द्यायचो, आणि डिस्क्रिप्शन बॉक्स तर पूर्ण भरून टाकायचो आपण. आणि एक दुसरा एक पोर्शन आहे याच्यामध्ये, पण असे भरपूर एक व्हिडिओ पाहिलेले आहे की त्यामध्ये आहे ना थंबनेल असतो कुठल्या तरी एका पर्टिक्युलर टॉपिकवर, आणि व्हिडिओमध्ये जाऊन पाहतो की त्यामध्ये भलतंच काहीतरी व्हिडिओ असतो, तर त्याला सुद्धा इम्पॉर्टन्स दिले जाणार नाही आहेत आता. सो व्हिडिओ केअरफुली बनवा आणि रियूज कॉन्टेंट सुद्धा यूज करू नका, कारण तुम्ही जर रियूज कॉन्टेंट यूज करत असेल आणि एक्झॅक्ट सेम टू सेमच जर तुम्ही त्यामध्ये बोलत असेल आणि तुम्ही त्यामध्ये दाखवत असेल ना, तर तुमचा व्हिडिओ तिथं सुद्धा व्हायरल जाणार नाही, व्ह्यूज खूप कमी येणार आहेत. तर कॉन्टेंट यूज करा. रियूज कॉन्टेंट जरी यूज करत असेल तर त्यामध्ये तुम्ही AI थ्रू अजून नवीन काय क्रिएट करू शकता आणि व्हिडिओला जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह कसा बनवू शकता ह्याचा प्रयत्न करा.
हो, आणि एक गोष्ट, क्लिक बेट करू नका. म्हणजे जे तुमच्या थंबनेल मध्ये आहे तेच तुमच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा दिसू द्या. म्हणजे तुम्ही थंबनेल मध्ये एक गोष्ट ऍड करसाल आणि व्हिडिओ मध्ये दुसरी गोष्ट दाखवसाल, हे सुद्धा चुकीचं होईल आणि यामुळे सुद्धा तुमच्या व्हिडिओवर इम्पॅक्ट पडू शकतो. सो असं काहीचं आहे. YouTubeचं GEO जे की चेंज झालेलं आहे, SEOचं पूर्ण चेंज झालेलं आहे GEO मध्ये, आणि तुम्ही कशा पद्धतीने व्हिडिओ बनवायचा आणि कशा पद्धतीने अपलोड करायचा, डिस्क्रिप्शन मध्ये काय द्यायचं, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला दॅट्स इट. आता CEO आणि GEO नेमका आहे काय हे तरी तुम्हाला कळालेलं आहे, आणि व्हिडिओ कसे अपलोड करायचे हे सुद्धा कळालेलं आहे, आणि कॉन्टेंट सुद्धा कसे बनवायचे आणि कसे अपलोड करायचे हे सुद्धा कळालंच असेल तुम्हाला. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्यासाठी युजफुल सुद्धा ठरेल. आणि व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय एव्हरीवन.